तर मित्रांनो, आता आमचा रिसर्च पेपर मस्त प्रेझेंटेशन झालंय. आणि खरं सांगितलं तर सगळी कृपा ह्या आमच्या वैभव भाऊची आहे, ज्यानं एवढा खतरनाक इम्पॅक्ट पाडला पहिल्याच प्रेझेंटेशन मध्ये. आम्ही सेकंड नंबरला होतो तसं, पण हा प्रेझेंटेशन द्यायची गरजच नाही पडली. नाही, असं काही नाही, हे सगळं खोटे मोह आहे. आमच्या अभिषेक भाऊनं खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि आम्ही पण थोडं थोडं त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. कारण की जर का हातभार नसता लावला तर आम्हाला जास्त क्वेश्चन विचारले गेले असते. त्यामुळे आम्ही पण थोडंफार मध्ये मध्ये ना तुमकी देत होतो. आदित्य उभा कसा होता माहितीये का? हं. ते मी सांगू शकत नाही, ते सज्जनपणा दाखवावा लागतो. आर यू गेटिंग? आमचा गौरी दादा खूपच चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन दिलंय त्यांनी, पण तो काय बोलला ते सरलाही कळलं नाही. पण आमच्या वैभव भैयामुळं त्याचं निभावून गेलेलं आहे. नाही गौरव भाई, सॉरी माफ कर. तर चला आता आजचा ब्लॉग दे संपवतो आम्ही आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणा रे. जय श्रीराम.